राजा राम आमारा कुसुम घनावर शती. येऊ द्या खाली. वेळ ठरलेली आहे. जन्म नॉर्मल आहे, सिझरिन नाही. सद्गुरुनाथ महाराज नॉर्मल त्यावेळेतच झालं पाहिजे. लवकर खाली या. आमारा कुसुम घनवर शती. आमारा कुसुम घनवर शती. सर्व देव पुष्पवृष्टी करतात आहे. आपण आता पुष्पवृष्टी करायची नाही, आतमध्ये करायची. आमारा कुसुम घनवर शती. समस्त गंधर्व करती तनननननना. सर्वत्रांना झाले आनंदाचे ते महापर्व. रामा 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 सीतापती. रामा 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 रघुतमा. रामा 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 सीतापती. रामा. जय जयकार करा राजाधिराज रामचंद्र महाराज. जन्मोत्सव झाला. जन्मोत्सवानंतर न्हाणी असते. न्हाणी 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 निर्मला ते न्हाणी. स्नान घालायचं. न्हाणी घालूया देवा. न्हाणी घालूया. बोला. न्हाणी घालूया देवा. न्हाणी घालूया. पायावरी घेऊन श्रीहरी. पायावरी घेऊन श्रीहरी. स्नेह लावूया देवा. न्हाणी घालूया. न्हाणी घालूया देवा. न्हाणी घालूया. सद्गुरुनाथ नाणे घालून स्वच्छ त्याला पुसून चांगली वस्त्र, थोडे अलंकार, सोन्याचे अलंकार. सोन्याचे अलंकार का हो? मुलाला आम्ही काय म्हणतो? सोन्या म्हणतो का नाही? नुसतं सोन्या म्हणायचं नाही, सोनं घालायचं. 75,000 झालं तरी. सद्गुरुनाथ महाराज तो गोपा असतो. हा सगळ्या माता भगिनी स्त्रियांचा कार्यक्रम असतो. गोपा म्हणजे काय? कुणी गोविंद घ्या, ते द्या त्यांना. त्याच्यापोटी काय वस्त्र ब्लाऊज पीस असेल तर ते द्या. पाळण्याच्या खालून पाळणानंतर म्हणायचं आहे. आधी गोपा करायचा. आधी नाम केल्याशिवाय पाळणा कसं म्हणायचं आधीच. त्याला काय ब्लाऊज पीस खण नाही आहे का त्याला? हां, त्याला ते खणाला ते द्या. म्हणा कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी व्यंकटेश घ्या, कुणी भाग्येश घ्या, कुणी रामरंग घ्या. राजाधिराज रामचंद्र महाराज. आणि त्या बाळाला पाळण्यात ठेवा, पर्यंकामध्ये, पाळण्यामध्ये. आणि मग काय असतं माहिती आहे का? मुलाची आत्या असते, ती कान फुंकून नाव सांगते. कान फुंकून नाव सांगा. आणि काय नाव ठेवलंय हे सर्वांना सांगा. आणि सर्वांना सांगताना काहीतरी आत्यातर्फे प्रसाद असतो बरं का. सद्गुरुनाथ महाराज प्रसाद असतो. निदान सगळ्यांना, निदान बुवांना तरी द्या. सगळ्यांना नका देऊ. काजू, किशमिश, ड्रायफ्रूट प्रसाद असतो. नाव सांगा. आणि काय नाव सांगले सर्वांना सांगा. सद्गुरुनाथ महाराज हे नाव कोणी सांगितलं? वसिष्ठांनी बाळाला आधी मांडीवर घेतलं, मग पाळण्यात ठेवलं. वसिष्ठांनी सांगितलं यस्मिन् रमन्ते मुनयः इति राम. त्या मुलाला बघून असं वाटतंय याच्या ध्यानामध्ये सर्व मुनी रममाण होतील, म्हणून याचं नाव राम.
आत्याबाईंनी श्रीराम सांगितलंय, राजाधिराज रामचंद्र महाराज. आता याच्यानंतर थोडक्यात पाळणा म्हणा. पाळणा म्हटल्यानंतर मी दृष्ट म्हणणार. ती दृष्ट काढावी लागते, ती दृष्ट काढायची आपल्याला. म्हणा, बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो रे, जो जो रे, बाळा जो जो रे. त्रिभुवन हाच असे पाळणा, तुझसाठी शशिवदना निद्रा करी बारे. अघशमना रामा राजीव नयना, बाळा जो जो रे, जो जो रे, बाळा जो जो रे. चारी वेद उभे साचार, पाळण्याचे खूर 18 पुराणे. त्यावरती उपनिषदे विणकर, बाळा जो जो रे, जो जो रे, बाळा जो जो रे. गादी भावाची त्यावरती उशी सोज्वळ भक्तीची स्थापिली त्यामध्ये. मृदु ऐसी शाल वैराग्याची, बाळा जो जो रे, जो जो रे, बाळा जो जो रे. शांतिरूपी दोरी घेऊन या मी बघा फुले परी, हलविन तुझ लागी. प्रभुराया दास गणूला तारी, बाळा जो जो रे, जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, जो जो रे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. 2 फुलं घ्या हातामध्ये, दृष्ट काढा. आमच्याकडे दृष्ट काढतात म्हणून इथे दृष्ट काढतो, बाकी काही नाही. कोणाची कोणाची दृष्ट कशी काढतात माहिती आहे ना. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या राम राया, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या राम राया. लिंब लोण उतरोनी, त्याला ओवाळायचं नाहीये, दृष्ट काढायची. तुमची जी मुद्रा आहे ती चुकती आहे. ओवाळायचं नाहीये, दृष्ट काढायची आहे. म्हणून सांगितलं मी अय्यर असलं तरी महाराष्ट्रीयन आहे पूर्ण. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या राम राया, लिंब लोण उतरोनी ओवाळी ते तुझी काया. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या राम राया. नाना परीचे लेणे लेतो, गंधक पाळी लावी तो. वरवर बहुमाया, किती वंदू मी तुझ्या पाया. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या राम राया. साधू संत येती जाती, दृष्ट तुला लावी ती. वरवर बहुमाया, किती वंदू मी तुझ्या पाया. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या राम राया. कौसल्या काढी दृष्ट, कौसल्या काढी दृष्ट
भक्तीच्या मोहऱ्या मीठ, कौसल्या काढी दृष्ट भक्तीच्या मोहऱ्या मीठ, संसाराचा आला वीट, गालाला लावी बोट, किती वंदू मी तुझ्या पाया, कोणाची झाली दृष्ट, तुला माझ्या रामराया, तुला माझ्या रामराया, तुला माझ्या रामराया. ती फुलं फेकून द्यायची दूर, इथे ठेवायची नाही, बाहेर टाकून द्यायची. राजाधिराज रामचंद्र महाराज. हा विधी मोठा छान आहे. नारळ असतो गोपा करताना आणि वरवंटा असतो दगडी. बाळाच्या नामकरणामध्ये दगडी वरवंट्याचं काय काम? त्याचं कारण असं आहे की दगडी वरवंटा या करता की पोराचं जे शरीर आहे हे दगडासारखं झालं पाहिजे. शरीर दृढ तनू, हनुमंतासारखं शरीर बरं, बुद्धी नव्हे. सद्गुरुनाथ महाराज. नाहीतर बुद्धीनं दगड झालं तर पंचायत. म्हणून शरीर दगडासारखं व्हावं. किती सुंदर कल्पना आहे या नामकरणामध्ये. म्हणून अशा राजाधिराज रामचंद्र महाराजांचं नामकरण सोहळा आणि हा उत्सव इथे संपन्न झाला. आणि पूर्वपद्यात पारनेरकर महाराज सांगतात, म्हणून जन्माचं महत्त्व फार. का रामजन्म? त्या रामानं आम्हाला जन्माला घातलं, म्हणून आमचं हे भाग्य, आम्ही सुद्धा रामाला जन्माला घातलं. रामा, आमच्या जन्माच्या वेळीस आम्ही एवढा आनंद, आम्ही रडत होतो, बाकीचे हसत होते, पण आज तुझा जेव्हा आम्ही जन्म करतो तेव्हा तू रडत असशील, पण आम्ही हसतोय, आम्ही आनंद करतोय. हा आनंद असाच अलिबागमध्ये या राम मंदिरात राहावा. 24 वर्ष पूर्ण होऊन 25वा, ज्याला रजत महोत्सव, सिल्वर जुबली म्हणतात, ही सुरू झाली आहे. तर या रजत महोत्सवामध्ये उत्तमोत्तम कीर्तन होऊन रामा तुझी सेवा व्हावी. हेची दान देगा देवा तुझा विसर, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व, न लगे मुक्ती धन संपदा संत संग